Dear friends and students, today we are going to study about our first unit or poem number first that we are going to study is that our poem number first what you are looking on the screen that we have finished yesterday. There is a road. We call it path. We call it path to journey. प्रवासाचं एक माध्यम आहे रोड वगैरे म्हणजे. आणि स्क्रीनवरती आपण बघत आहात. तर लास्ट पिरियडला आपण पोएम संपवलेले आहे, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर या सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर एक जर्नी. आता हा जर्नी प्रवास बघताना आपण कविता काल बघितलेली आहे पेज नंबर 94 वरती, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर मुक्त, ओपनचा अर्थ काय? मुक्त. वाट हे कशाचं दर्शन आहे किंवा लक्षण आहे तर मुक्तपणा. आपल्यामध्ये मुक्त वाटेवर वाटेला कोण मालक असतो का? कोण नाही. कोणी पण या कोणी पण जा, मुक्त. तसं आपल्या जीवनाचा प्रवास सुद्धा मुक्त आहे. आणि पोएट वॉल्ट व्हिटमन इज टोटली फ्री फ्रॉम एनी बर्डन ऑर एनी टेन्शन. दॅट्स वाय ही हॅव सिलेक्टेड द पोएम द सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर आपण कविता संपवलेली आहे. आज टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम. पेज नंबर, what is looking on the page number 93. तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर चूज द मोड ऑफ, फर्स्ट पॉईंट बघा आईस ब्रेकर्समध्ये, चूज द मोड ऑफ ट्रॅव्हल दॅट यू वूड लाईक द मोस्ट फॉर जर्नी. तुम्ही प्रवास करताना मग कोणत्याही प्रकारचा प्रवास असेल, तो प्रवास करण्याची माध्यमं कोणती आहेत तर एअरवेज किंवा वॉटरवेज, रेल्वेज आणि रोडवेज. तर त्यातनं तुम्हाला काय सांगितलं? गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स. यातला गिव्ह रिझन्स फॉर युअर प्रेफरन्स ह्या प्रत्येकाला एअरवेनंच का जावं, वॉटरवेजनंच का जावं, रेल्वेनंच का जावं किंवा रोडवेनं का जावं, तर ह्याचे प्रेफरन्स द्यायला सांगितले. तर एअरवेनं गेलं तर काय होतं? विमानानं आपण प्रवास केला तर वी गेट एंटरटेनमेंट, न्यू एक्सपिरियन्स. तिथं पॉईंट लिहायचे आहेत तुम्हाला प्रत्येकाचे एक 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 एक. तर मी आता तुम्हाला सांगतो एअरवेजचे पॉईंट्स. तर न्यू वी गेट एंटरटेन्ड, न्यू एक्सपिरियन्स, वी गेट न्यू चान्स टू व्ह्यू फ्रॉम द एरोप्लेन, द अर्थ व्ह्यू, बर्ड्स and whatever may be on that natural things that we get on the region. That's why we travel from the airways. The waterways काय फायदे आहेत? एन्जॉयबल वे टू ट्रॅव्हल, प्रवासासाठी एन्जॉय. अजून काय? एंटरटेनमेंट. अजून वॉटरवेतून एक हॉरिबल ट्रॅव्हल होतो, न्यू एक्सपिरियन्स येतो. 1-2-4 मुद्दे. रेल्वेनं प्रवास करताना काय होतं? इट सेव्ज आवर टाईम, मनी, एनर्जी. ऑल्सो वी गेट नॅचरल लुक, ब्युटी ऑफ द नेचर थ्रू द विंडो. अजून रेल्वेनं आपण का प्रवास करतो तर रेल्वेतून आपल्याला एक न्यू एक्सपिरियन्स मिळतो रादर दॅन. आता रोडवेज, आपण जे दैनंदिन तुम्ही जे कवितेवरून बघताय आता रोड, पोएम इज रिलेटेड टू रोड. रोड म्हणजेच पाथ, मार्ग, जर्नी, प्रवासाचं माध्यम आहे. तर त्याच्यातून आपण एस टीनं किंवा आपल्या वैयक्तिक वाहनानं प्रवास करताना आपल्याला काय होतं तर आपल्याला ते रस्ते पाठवतात. वी गेट द चान्स टू रिमेंबर द रूट्स ऑर रोड. देन ऑल्सो वी गेट व्हेरेवर वी स्टॉप, इट इज डिपेंड ऑन आवर सेल्फ. म्हणजे ह्याच्यातून प्रवास करण्याची कारणं काय हे पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला इथे सांगायचे आहेत. त्याचबरोबर पॉईंट नंबर 2, डिस्कस विथ युअर पार्टनर द प्रिपरेशन्स यू वूड लाईक टू मेक फॉर द जर्नी चूजन.
तुम्ही प्रवासाला निघताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. यू हॅव द एक्सपिरियन्स अबाउट अ ट्रिप. सहलीच्या बाबतीत आवर काय जर्नी 2-3-4 दिवसाचा असेल त्यानुसार आपले वी आर प्रिपेअर आवर क्लोथ्स. एक न्यू 1 2 3 4 ड्रेस, देन स्लीपिंग क्लोथ्स. अजून 4 रिझन सांगायचे, अजून 2 तर ब्रश, टूथपेस्ट, कोकोनट ऑइल, देन बॅटरी, मोबाईल. पाच झाले एवढे रिझन्स. डिस्कस, थर्ड पॉईंट, डिस्कस द वेज इन विच यू वुड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग द जर्नी. प्रवासात अडचणी आल्या तर ती समस्या कशी सोडवाल. बाय कॉलिंग अवर नियरेस्ट पर्सन, बाय कॉलिंग टू द लोकल पोलीस ऑफिसर. ह्या प्रॉब्लेम आपण ओव्हरकम कसे करायचे तर याप्रमाणे. किंवा इफ यू हॅव एनी नीड, आस्क द पर्सन इन फ्रंट अराउंड यू अस. आपल्या आसपास एखादा व्यक्ती आहे त्याच्याकडून असे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. हे प्रश्न तुम्ही का लक्षात ठेवायचे तर कोरोनाचा पिरियड आहे. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जे आहेत ते इतर क्वेश्चन विचारण्यापेक्षा पुस्तकातले विचारण्याची शक्यता आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचे आणि सोपे आहेत रिलेटेड टू आवर डे टू डे लाईफ. सहलीला जाताना आपण कोणकोणती काळजी घेतो तेच पॉईंट आहेत. लास्ट पॉईंट बघा. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव टू ऑब्झर्व सर्टन रूल्स. डिस्कस युअर आयडियाज द जर्नी विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. यू कॅन बिगिन लाईक दिस. एक पॉईंट दिला आहे तुम्हाला की प्रवास करताना कोण रूल्स वगैरे आपण पाळतो तर त्याच्यावर आधारित तुम्ही काय मतं व्यक्त करा. आय वुड गो अलोन ऑब्लिक विदाउट सिलेक्टेड फ्रेंड्स. तर यातलं तुम्ही आय वुड गो विथ माय फ्रेंड्स. अजून आय फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द ट्रॅफिक. आय ऑल्सो फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द ड्रायव्हिंग. आय ऑल्सो फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ सिग्नल्स. हे सांगायचं हे डे टू डे लाईफमधलं. तर आता आपण पुढचा पॉईंट बघूया इथं पेज नंबर नेक्स्ट. काय बघणार आहोत आपण आता इथं पेज नंबर नेक्स्टला तर फिगर्स ऑफ स्पीच पोएम आपण कंप्लीट केलेले आहे. तर आता यातले फिगर ऑफ स्पीच 11th तुम्ही पाहिलेले आहेत, बघितलेलेच आहेत. तरीसुद्धा आता या कवितेमध्ये अजून कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आले आहेत मी डिटेलमध्ये मराठी इंग्लिशमध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये सांगून टाकतो. पेज नंबर 94, दॅट इज यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन. लाईन नंबर फर्स्ट, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. How question is asked to you in the exam? Name, you have given the line like this. And how question is asked in the bracket? Name and explain the figure of speech. Or find out the examples of, suppose you have given the example of one of the figure of speech. Identify and rewrite the other examples from the poem of that particular figure of speech. In this way question is asked to you. आता पहिली लाईन आहे त्याचा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तर इन्व्हर्जन. काय सांगितले माहिती मी इंग्लिशमध्ये तुम्हाला त्याची. इन्व्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच. इन्व्हर्जन मीन्स आदला बदल, उलट सुलट. कशाची आदला बदल, कशाची उलट सुलट केली असते ती तर आपली जी दैनंदिन सेंटेन्सचा पॅटर्न आहे SVO, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. पण इथं कवितेला रिदमिक इफेक्ट, रायमिंग इफेक्ट किंवा इम्प्रेशन ऑफ द पोएम वाढण्यासाठी, कवितेचा अलंकारिक परिणाम वाढवण्यासाठी फिगर ऑफ स्पीच वापरले जातात. तर पहिला फिगर ऑफ स्पीच आहे इथं पहिल्या लाईनमधला इन्व्हर्जन. आता पुढं आणखी इन्व्हर्जनच्या लाईन कोणत्या आहेत मी सांगेनच, पण पहिल्यांदा इन्व्हर्जन म्हणजे काय मी पुन्हा एकदा सांगतो की इन्व्हर्जन म्हणजे आदला बदल. कशाची आदला बदल असते इथं, कर्ता कर्म म्हणजे सेंटेन्स पॅटर्न आपला SVO असतो. तर इथं तसं न करता सब्जेक्ट शेवटी दिला जाईल, ओ पहिल्यांदा दिला जाईल, ऑब्जेक्ट जे कर्ता कर्म याच्या जागेचे एक ठराविक पद्धतीने केलेले आदला बदल असते. तुम्हाला ते SVO प्रमाणे लावायचं असतं त्याचा क्रम वाक्याचा, त्या सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट याप्रमाणे. मग आता इंग्लिशमध्ये सांगतो बघा. इन्व्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच पहिल्या लाईनमध्ये आहे. पुन्हा बाकीचे आहेत ती तुम्ही माहिती सांगत बसणार नाही, फक्त तुम्हाला त्याचं उदाहरणं सांगेन. तर इन्व्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट.
sentence pattern is not according to the proper prose order. That is, sentence pattern is not according to SVO order. Then subject is placed in the place of object is placed in the place of subject, and sentence is inverted. And it is our duty to rearrange the sentence according to SVO. How to write answer of this sentence? Inversion, sentence pattern is not correct. Inversion, double dot, sentence pattern is not correct. And then we have to arrange the correct sentence pattern. I take the open road, afoot and light-hearted. That is the correct sentence pattern. आता बाकीची उदाहरणं बघा मग इनव्हर्जनची मी पटपट सांगून टाकतो. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. Inversion, sentence pattern is not correct. Correct sentence pattern, the world before me is healthy and free. Like this. Next, line number second, line number first inversion. Then line number last but second on page number 94. Strong and content, I travel the open road. Inversion, how to write answer? Inversion, double dot, sentence pattern is not correct. मग करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल? आय ट्रॅव्हल, सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचा. आय ट्रॅव्हल द ओपन रोड, स्ट्रॉंग अँड कंटेंट. नेक्स्ट लाईन, लास्ट लाईन ऑन द 94 पेज. द अर्थ दॅट इज सफिशियंट. Sentence, how to write answer? Sentence pattern is not correct. Correct sentence pattern, that the earth is that sufficient. That is the correct sentence pattern. Then page number 94, next figure of speech. Third line, there is also in alliteration. The long brown path before me leading wherever I choose. I choose, subject शेवटी टाकलाय बघा. तर सेंटेन्स पॅटर्न नॉट करेक्ट. करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल? Whenever I choose the long brown path before me leading. That is the correct sentence pattern. आणि अलिट्रेशन तिथं कसा होतो, आता तुम्हाला मी 11 शिकवलंय त्यामुळे अलिट्रेशनवर जास्त बोलणार नाही, तरी पण सांगून जातो फटकन. अलिट्रेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच सिलेबल और साऊंड is repeated for pleasingness of the poem. Syllable or sound or letter, in Marathi we call अक्षर. एकच अक्षर वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल, एकापेक्षा जास्त शब्दातनी बिगिनिंग लेटर स्टार्टिंग लेटर रिपीट होत असेल तर अलिट्रेशन शिकवलंय तुम्हाला. कोणतं आहे बघा बरं इथं अलिट्रेशन? ब्राउन बिफोर, लॉंग लीडिंग. हाऊ टू राईट आन्सर? alliteration, syllable L and B are repeated pleasingly. आता L कशात आहे? लॉंग आणि लीडिंग मध्ये. बी कशात आहे? ब्राउन आणि बिफोर मध्ये. alliteration लाईक दिस. आता त्याच्या खालची लाईन बघा, 4th नंबर लाईन. henceforth I asked not good fortune, I myself am good fortune. आता गुड फॉर्च्यून 2 वेळा आले का नाही? मग आता रिपीट झाले का नाही? तुमच्या लक्षात येईल लगेच. 11वीत शिकवले. कुठला फिगर ऑफ स्पीच? Repetition. Direct words are repeated for greater emphasis of the poem. तर रिपिटेशन का? तर डायरेक्ट वर्ड कुठले रिपीट झालेले आहेत? गुड फॉर्च्यून. त्यानंतर लाईन त्याच्या खालची, henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. तर नो मोर 2 वेळा आलाय म्हणजे शब्द रिपीट झाला. तिथं रिपिटेशन, डायरेक्ट वर्ड नो मोर रिपीटेड. आणि अलिट्रेशन पण तिथं कसं आहे बघा, नीड नथिंग, एन नीड आणि नथिंग मध्ये एन लेटर रिपीट झाले, लेटर रिपीट आहे म्हणून अलिट्रेशन. त्याच्यानंतरची खालची लाईन बघा, डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरलस क्रिटिसिझम. आता क्युरलस हा इथं विशेषण वापरलं. इन इंग्लिश वी कॉल इट ॲडजेक्टिव्ह. आणि मग ॲडजेक्टिव्ह विशेषण हे स्थलांतरित केले. आता क्युरलस क्रिटिसिझम म्हणले, तक्रारखोर टीका. तक्रारखोर असते का? माणूस टीका करतो. म्हणजे ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स अ प्रॉपर पोझिशन टू अनदर पोझिशन. ट्रान्सफर्ड इपिथेट हा फिगर ऑफ स्पीच आहे. तुम्हाला 11वीत शिकवलाय का नाही शिकवला आय डोंट रिमेंबर, बट आय एम गोइंग टू रिपीट इट वन्स मोर ओनली फॉर यू.
रिपिटेशन सॉरी ट्रान्सफर्ड इपिथेट इज ट्रान्सफर्ड मीन्स स्थलांतर, इपिथेट मीन्स विशेषण, म्हणजेच इथं विशेषणाचं स्थलांतर त्याच्या ठराविक ठिकाणावर न करता दुसरीकडे केलं जातं तेव्हा ते ट्रान्सफर्ड इपिथेट असतो. आता योग्य ठिकाणी करणं म्हणजे काय? शिवाजी द ग्रेट. आता ग्रेट हे विशेषण शिवाजीसाठी सुटेबल आहे, तिथं स्थलांतर नाही झालं. पण आपण जर म्हणलं सी इज अ हँडसम गर्ल, आता गर्ल हँडसम असते का ब्युटिफुल असते? ब्युटिफुल. पण वर्ड कुठलं आपल्याला विशेषण वापरलं? हँडसम. म्हणजेच हँडसम कोणासाठी आहे? बॉयसाठी आहे. वापरला कोणासाठी? मुलीसाठी. बरोबर. मग ट्रान्सफर्ड इपिथेट झाला का नाही? बॉयचा हँडसम जो ॲडजेक्टिव्ह आहे तो ट्रान्सफर केला आहे गर्लवर. सी इज अ हँडसम गर्ल. काय पाहिजे होतं तिथं? सी इज अ ब्युटिफुल गर्ल, पण हँडसम शब्द ट्रान्सफर्ड. मग उत्तर कसं लिहायचं? ट्रान्सफर्ड इपिथेट. अँड इपिथेट हँडसम इज ट्रान्सफर्ड फ्रॉम बॉय टू गर्ल. सी इज हँडसम गर्ल. हँडसम हा बॉयवर वापरणारा शब्द ॲडजेक्टिव्ह विशेषण आहे, पण वापरला गर्लवर, म्हणून ट्रान्सफर्ड इपिथेट. तसा इथं सुद्धा ट्रान्सफर्ड इपिथेट क्युरलस ट्रान्सफर्ड इपिथेट डबल डॉट अँड ॲडजेक्टिव्ह क्युरलस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम पर्सन टू क्रिटिसिझम. ओके. इकडं पेज नंबर 95 वरती जाऊया आपण आता. 95 पेज नंबर 95. हां, तर 95 वरती बघा. आय डू नॉट वॉन्ट द क्वांटेलियस एनी नियरर. थर्ड लाईन बघा. आय नो दे आर व्हेरी वेल. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता इथं सुद्धा तुम्हाला व्हेरी वेल डब्ल्यू रिपीट आहे का नाही? अलिट्रेशन, अनुप्रास. त्यानंतरची लाईन बघा पुढं. स्टील आय स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. डेलिशियस म्हणजे कसं? कोमल, नाजूक. आणि बर्डन्स, आता कोमल, नाजूक आणि पुन्हा बर्डन कशासाठी? म्हणजे हा फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला 11वीला नाही शिकवला, पण त्याच्या जोडीचा एक शिकवला आहे बघा, अँटीथेसिस. आणि मग अँटीथेसिस म्हणजे त्याच्यात काय होतं? अपोजिट वर्ड्स. सी कम्स अँड गोज. एक्झाम्पल काय? सी कम्स अँड गोज. अँटीथेसिस अपोजिट वर्ड्स. कम्स आणि गोज अपोजिट वर्ड्स. पण जर हे शब्द विरोधी असतील तर मी काय सांगितलं तेव्हा? अँटीथेसिस. पण वाक्याचा अर्थ जर विरोध आहे असा भास होत असेल पण ते सत्य असतं तर तिथं असतो पॅराडॉक्स. तर इथं पॅराडॉक्स हा फिगर ऑफ स्पीच आहे. पॅराडॉक्सचा अर्थ मराठीत आहे विरोधाभास. म्हणजे इथं विरोधी आहे असा भास होतो पण ते सत्य असतं. मी उदाहरण तुम्हाला सांगितलंय मला वाटतं 11वीला, की जरी आंधळी मी तुला पाहते. वाक्य वरून वरून वाटतं की आंधळी आहे आणि कशी पाहते, पण नवरा बायको त्या बाईचं किंवा लेडीजचं डोळे 30 वर्षानंतर गेलेत आफ्टर मॅरेज. मग 30 वर्ष तिनं पाहिले का नाही? त्या बेसवरती म्हणते मी जरी आंधळी तुला पाहते. म्हणजे आंधळी आहे पण पाहते. आपल्याला वरनं वाटतं विरोधी आहे, पण नाही, तिनं 30 वर्ष पाहिलेलं आहे म्हणून ट्रू. उत्तर कसं लिहायचं? अपोजिट आयडियाज म्हणजेच पॅराडॉक्स डबल डॉट अँड अपोजिट आयडियाज आर ब्रॉट टुगेदर फॉर ग्रेटर एम्फसिस ऑफ द पोएम. दो ट्रू, जरी सत्य आहे त्या सत्य आहेत पण अपोजिट आयडियाज वाटतात म्हणून पॅराडॉक्स. पुढचा फिगर ऑफ स्पीच. आय कॅरी देम मेन अँड वुमेन. आय कॅरी देम विथ मी वेअर आय गो. आता कॅरी देम आय कॅरी देम रिपिटेशन आहे. डायरेक्ट लाईन कॅरी देम रिपीटेड. दॅट्स वाय फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन डायरेक्ट वर. पुढचा फिगर ऑफ स्पीच. आय एम फिल्ड विथ देम. लास्ट लाईन आय फील देम इन रिटर्न. आय विल फील किंवा फील हा शब्द आलाय का नाही पुन्हा पुन्हा? शब्द डायरेक्ट आहे. जेव्हा शब्द रिपीट असतो तेव्हा
रिपिटिशन असतो. तर याप्रमाणे आपण कवितेच्या आज इथं फिगर्स ऑफ स्पीच संपवलेले आहेत. आता पुढचं पेज बघूया आपण. काय बघतोय आपण? ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. आता इथं ॲप्रिशिएशन बघत असताना आपल्याला काय दिसतंय बरं? विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स राईट द पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड असं न म्हणता सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला लक्षात ठेवा. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॅसेज असं किंवा ऑर स्टांझा राईट ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, एवढंच. टायटल देत नसतात कारण तुम्हाला उत्तरामध्ये टायटल लिहायचं असतं. तर तिथं पॉईंट्स मी दिलेले आहेत बा, उत्तर तयार करून दिले तुम्हाला. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येतो आणि प्रश्न उत्तर जे आहेत ना 4 मार्काचे. एक पोएम, टोटल पोएम तुम्हाला क्वेश्चन नंबर 4ला एला 4 मार्कला आणि बीला 4 मार्कला असा विचारला जाणार. पण त्यातली एक क्वेश्चन्स 4 क्वेश्चन्स 4 मार्क्स असे विचारले जाणार. आणि आता मी तुम्हाला प्रश्न उत्तर वगैरे आपण नेहमी घेतो तसं. आणि दुसरी पोएम कशी येणार? आत्ता जी स्क्रीनवर तुम्ही बघता आहात तशी. राईट द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स द पोएटिक्स ॲप्रिशिएशन बाय युजिंग द स्टांझा गिवन. सप्लाय केला जातो तुम्हाला परीक्षेत, स्टांझा दिलेला असतो, कडवं दिलेलं असते किंवा टोटल पोएम दिलेली असेल. त्या पॅसेजवरून तुम्ही हे पॉईंट दिलेले असतात खाली तुम्हाला, किंवा नसतील बी दिले तरी तुम्ही ह्या पद्धतीनं उत्तर लिहायचं. आता उदाहरणार्थ इथं पहिला पॉईंट आहे तुम्हाला द पोएम. पोएम म्हणजे काय? तर टायटल पोएमचं काय आहे तुम्हाला माहिती आहे, शिकलाय, आता शिकतोय आपण. द सॉन्ग ऑफ ओपन रोड, रिटन बाय, रायटरचं नाव महत्वाचं आहे, रिटन बाय वॉल्ट विटमन. झालं पोएम, टायटल झालं. त्यानंतर थीम. आता थीम काय आहे पोएमची? या थीम म्हणजे स्टोरी. थोडक्यात एक 4-5 ओळीत सांगायचं. द पोएम इज अबाउट, तुमच्या पेज नंबर 94 वरती दिलेलंच असतं, त्याच्यात शेवटचा जो पॅसेज आहे ना त्याच्याविषयी बघायचं. कशाविषयी दिले आहे पोएम? सॉन्ग ऑफ द रोड, टेकन फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास, अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन that along the journey of life one will face the test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses. रस्ता, मार्ग आपण मी अगोदर सांगितले प्रत्येक जण वापरतो जर्नीमध्ये, प्रवासामध्ये. वेदर रिच ऑर पुअर, श्रीमंत गरीब कुणी असू द्या तो रोड वापरतो. इट फोर्सेस ऑल लिव्स ऑफ पीपल टू लेवल्स ऑफ पीपल्स टू असोसिएट विथ वन अनादर. त्या रस्त्याचा प्रत्येक जण वापर आपण करतो अगदी मालकी हक्कानं, म्हणजे त्याची काळजी घेणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. इनडायरेक्ट इथं सांगितलं नसलं तरी. द रोड सिग्निफाईज मॉबिलिटी, स्वातंत्र्य. मॉबिलिटी इथं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे वापरायसाठी. वन कॅन टेक द रोड एज अँड पॉईंट टू स्टार्ट ओव्हर द टुवर्ड्स समथिंग न्यू. आपल्याला रोडच्या ह्याच्यातून आपल्याला अजून असाही मार्ग आपण काढू शकतो की समथिंग न्यू, जर्नी, न्यू रोड, न्यू जर्नी, न्यू लाईफ. ओव्हरकम ऑन प्रॉब्लेम व्हॉट एव्हर वी कम ऑन द जर्नी ऑफ लाईफ. विटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. इथं पीपल, लोक आणि तिथली ठिकाणाविषयी बोलतोय. आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एकाच ठिकाणावर बसून राहणं एक कवीला पटत नाही. आल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. जरी असं असेल तरी. ही झाली थीम. आता पुढं काय म्हणलंय? स्टाईल. कवितेची स्टाईल कशी आहे तुम्हाला मी अगोदर सांगितले की पोएमला ते रायमिंग, टेक्निकल आस्पेक्ट्स वगैरे असतात, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स, हे वगैरे. पण ही पोएम जी लिहिली ती, इट इज लाईक अ लेटर, इट इज लाईक अ स्पीच, द पोएम इज. मग अशी त्याची स्टाईल कशी आहे? फ्री वर्स पोएम इट इज. जसं कवीला वाटेल असं लिहिले. तिला रायमिंगचे शब्द जुळले पाहिजेत, रायमिंग एंड्स, टेक्निकल पॉईंट्स, आस्पेक्ट्स वगळून. इट इज अ फ्री वर्स स्टाईल पोएम और ब्लँक वर्स स्टाईल पोएम अँड इट इज लाईक अ लेटर. द writer or poet is so free and liberal, that's why freestyle is used in the poem. Poetic devices. आत्ताच आपण सगळे पोएटिक डिव्हायसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच, मेजॉरिटी फिगर्स ऑफ स्पीच कुठले वापरले आहेत ते सांगायचे. इन दिस पोएम
द फिगर ऑफ स्पीच युजड सच ॲज इनवर्जन, एक्झाम्पल द्यायचं एखादं. आलिट्रेशन नंबर 2ला एक्झाम्पल द्यायचं एखादं. रिपिटिशन म्हणायचं, एक्झाम्पल द्यायचं त्याचं. अजून कुठला वापरला इथं तुम्ही बघितला आहे त्याच्यापेक्षा ट्रान्सफर्ड इपिथेट आहे तो सांगा. पॅराडॉक्स आहे त्याचं एक्झाम्पल सांगा. याप्रमाणे त्याचे तुम्ही पोएटिक डिव्हायसेस सांगायचे. आणि मेसेज, कवितेचा मेसेज काय आहे? तर मेसेज कवितेचा एकच आहे की ओव्हरकम द प्रॉब्लेम. रोड आहे ना आपल्याला आता ओपन रोड. ओव्हरकम द प्रॉब्लेम इन आवर डे टू डे लाईफ. आवर लाईफ is like a road, and it is a journey of life, and in this journey of life, if we have any obstacles or any problems, we must overcome them without any tension, free from any tension, and like a poet we must enjoy the life without any burden, without any tension. That is the message of the poem. युअर ओपिनियन, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द पोएम? कवितेविषयी आता एवढी तुम्ही अभ्यासली वगैरे, काय तुमचं मत आहे या कवितेविषयी? तुम्हाला जे मत वाटतंय कवितेविषयी ते सांगा. की इन दिस पोएम पोएट इज फ्री, फ्री फ्रॉम एनी टेन्शन, टेक्स एन्जॉय, compares the road with our day-to-day life. That's why I would like to suggest, or poet would like to suggest that through this poem, don't take any tension, be free and frank in our day-to-day life, because that's why the poem is written in a freestyle, blank verse or free verse poem. There is no rhyming ending or rhyme scheme or rhyming words, no any technical aspects. The indirect message of the poet is be free and frank, don't take any tension, face the problem whatever come in our mind, overcome on the problems, that is our victory. If there is no problem, life is zero. So life is full with problem, but it is the duty of all human beings to overcome them and enjoy the life without tension. That is the message from the poem. अशा पद्धतीनं तुम्हाला या कवितेचं असं अप्रिशिएशन वगैरे प्रत्येक कवितेचं लिहायचं असतं. तर हे एक तुमच्यासाठी मी ते लिहून दाखवलेले आहे. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द पोएम 2.1, the song of the open road. I will give you notes of the poem on your personal WhatsApp group tomorrow. Till then, thank you.